नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? तर व्हिडिओ टाकाय उशीर झाला बरं का, सॉरी. कारण सकाळचं काय होते, पोरींचं आवरून द्यायलाही करायलाच मला टाइम जातो, 10 वाजतात. आणि मग तिथून पुढे पोरी गेल्या की मग एकटीच राहते, मग वाटतं एकटीचा काय व्हिडिओ काढायचा. तर पण आता जरा काढते व्हिडिओ. मला व्हॉट्सअपला हे यायला लागला, आजचा व्हिडिओ आला नाही. तर शंकरपाळ्याचं मळून ठेवलंय इकडं. एक अर्धा किलो मैदा होता. महिना होऊन गेला असेल, मी पाकिट आणलं होतं मैद्याचं अर्धा किलोचं. तर मळून ठेवलं आता, म्हणलं होतील पोरींना खायला जाता येतं. शंकरपाळ्याचं मस्त मळलंय तूप वगैरे टाकून. बाहेर आभाळ आलेलं आहे, पाऊस येत असतो आता. पाऊस येईल आता, कारण आभाळ तसं आलेलं आहे. हो का, तसं आभाळ आलेलं आहे, वारं पण सुटायला लागलं. येऊ द्या, पाऊस आल्याला चांगलंच आहे. तिकडं आत्यान ती बसलेले तर सगळे गप्पा मारायचं चाललंय त्यांचं. तर चला जाऊ आपण तिकडं. फार मस्त वाटतं पण रानात राहायची अशी मज्जाच वेगळी आहे. तिथल्या तिथे लगेच काम वगैरे करता येतं. आपली कोथिंबीर कशी आली आहे इकडं, भाजी तुम्ही बघताच आहे रोज. इकडं बाईच्या आत्यांच्या आणि आमच्या इथल्या लोंढे मावशी आलेले आहेत, त्यांच्या गप्पा चाललेल्या आहेत. तर आता बसते थोडा 10-15 मिनटं ते पीठ भिजतंय तोपर्यंत, आणि मग घेते शंकरपाळ्या करून. शंकरपाळ्या कशा होतात ते पण दाखवते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. कुठे हिंडती तुला पावसात निघत जाऊ नको बाहेर. हो का, कशा बोलतात बघा. नाही ग बाई, तुझी काळजी वाटते, तुला सर्दी खोकला येतो. ओके जपावं लागतं. लाडकी असती का नाही बारकी सून? हो, लय लाडकी असती, सारखी टोमणं मारत राहतात तिला. बारकीला तर काय बोलती, बारकीला तर सारखी टोमणं मारत राहतात. अगं लाडाची तू. होय का? असू द्या, बसलंय तिकडं. मावशी आहेत, आत्या आहेत. बाई कुठे गेली? बाई होती आता इथं बसलेली. होती की गेली ती तपलं कामावरती. पाऊस आलाय, आबाळ. हा, तिला हे टाकायचं, मकाला युरिया टाकायचं. जाकापाकी चालली तिची. नको आता म्हणा युरिया टाकू, भिजवायचं उद्याच्याला. काय भिजवायचं करून टाका, तुझं पानावर पडला की जळून जाईल. रेश्मा जा, सांग जा तिला. थंडी वाजायला लागली, इतकं गार हवा सुटली आहे, आणि आभाळ सगळं तिकडंच चाललंय. हो का, कालच्यापासून जरा चांगला पाऊस होतोय. काय पालखीच्या मागं म्हणतात ना, पाऊस असतो. काढला काय रे? आता म्हणतात उद्या भिजवायचे. कसलं झाड मोठं झालंय, आणि फुलं बघा त्याला किती आलेली. सगळी झाडं टवटवीत फुललेली. तशी पेरूची झाडं तर बरीच आलेली इथं. सोन्याचं झाड इकडे ही कसलं वेगळंच वेल आहे. इकडे अजून पेरूचं झाड आले, वेगळंच आहे. इकडे सगळ्या तुळशी वगैरेच आहे. इकडे आपलं कागदी फुल. तरी बरीच झाडं गेली इथली, समोरची बरीच झाडं गेली. ही ह्या राऊंड मधली कसं काय माहिती, पण मोठी झालेली झाडं मनानेच वाळून गेली. ती म्हणती पाऊस येणार आहे, टाकून घेते म्हणती, पाऊस येणार आहे. नाही तिला म्हणा नको, भिजून टाकू. का पाऊस येतो नाही पाना पडला. नको रेश्मा.